नमस्कार, मी अक्षता. मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे. एका महिलेनं तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तब्बल 1.5 वर्षांनी एका गोंडस मुलाला जन्म दिलाय, तेही पतीशिवाय. खरं तर महिलेची गर्भधारणा ही साधारण नव्हतीच. तिनं पोस्टमॉर्टम स्पर्म रिट्रीवल म्हणजेच PSR च्या सहाय्यानं या मुलाला जन्म दिलाय. 35 वर्षीय डॉक्टर हदास लेवी यांचे पती कॅप्टन नेटलेन सिलबर्ग यांचं 18 डिसेंबर 2023 रोजी गाझा येथे निधन झालं होतं. पतीच्या निधनानंतर डॉक्टर हदास लेवी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे आपल्या पतीची आठवण म्हणून मुलाला जन्म देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. पतीच्या निधनाची बातमी कळताच त्यांनी पोस्टमॉर्टम स्पर्म्स रिट्रीवल म्हणजेच PSR वापरून पतीचे स्पर्म्स गोठवले आणि विज्ञानाच्या मदतीनं मुलाला जन्म दिला. डॉक्टर हदास लेवी म्हणतात की आता मी सकाळी उठून आनंदी होऊ शकते. हे मूल शत्रूला उत्तर आहे. मी माझ्या कुटुंबाची वंशावळ तुटू देणार नाही, असं त्या म्हटल्यात. पोस्टमॉर्टम स्पर्म्स रिट्रीवल म्हणजेच PSR विषयी थोडं समजून घेऊयात. डॉक्टरांच्या माहितीनुसार मृत्यूच्या 72 तासांच्या आत ही सर्जरी करावी लागते. या प्रक्रियेत टेस्टिकल्सचा कट मारून टिश्यूच्या माध्यमानं लॅबमध्ये पाठविला जातो. यानंतर कुटुंबाला हे स्पर्म्स वापरण्याची परवानगी जोवर मिळत नाही तोवर ते फ्रीजमध्ये स्टोअर केले जातात. इस्रायलमध्ये मृत अविवाहित पुरुषातून शुक्रजंतू काढण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाची परवानगी घेतली जाते, तर मृत विवाहित पुरुषातून शुक्रजंतू काढण्यासाठी बायकोनं विनंती करावी लागते आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता देखील करावी लागते. आता कायद्याचं बंधन नसल्यानं स्पर्म्स घेणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. गाझा आणि इस्रायलमधील युद्धामुळे नागरिक आणि सैनिकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढत चाललं असून त्यांच्या मृतदेहातून स्पर्म्स काढण्याचा ट्रेंड देखील वाढत चाललाय. सध्या इस्रायलमध्ये मृतदेहाचे स्पर्म्स काढण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा कायदेशीर नियम नाहीये. 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या युद्धात असंख्य इस्रायली लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. यात 1600 पैकी 170 सैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे स्पर्म्स हे सुरक्षित करण्यात आलेत. हा आकडा आता 15% वाढलाय.